दिवशी बोलल्यामुळं घडलं. स्नेहल, मी तुझे मनापासून आभार मानतो. तर ह्या पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये काय कारण आहे ते लिहून त्यांचे आभार मानायचे. तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचं कारण देणं महत्त्वाचं आहे, कारण ते अति कधीच होत नाही. कारण तुम्ही जितक्या मनापासून व्यक्त कराल तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. या कृतीच्या आचरणाने तुमच्या आयुष्यात जादूचा स्फोट झाल्याचे तुम्हाला जाणवेल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतीपैकी ही सर्वात प्रभावशाली कृती आहे. कारण हे जेव्हा तुम्ही फक्त 3 व्यक्तींना कृतज्ञता व्यक्त करायला सुरू करणार आहात, तर तुम्ही फक्त 3 व्यक्ती नाही आठवणार आहेत. तुमच्या आयुष्यामधले आत्तापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आल्या, अगदी लहानपणापासून जे शिक्षक आले, शिक्षिका आल्या, जे कोणी आलं, त्या सर्वांना तुम्ही आठवणार आहे. आणि त्या सर्वांबद्दलही आपोआपच तुमच्याकडून कृतज्ञता व्यक्त होणार आहे. आणि त्याचा परिणाम कुठंतरी चांगलाच होणार आहे. जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला 10 पटीने परत मिळणार आहे. त्यामुळं त्याचा परिणाम ही खूप प्रभावशाली कृती आहे. तुम्हाला जर तुमच्या मनातील भावना मोठ्याने बोलून व्यक्त करता येण्यासारख्या नसतील, तर त्या तुम्ही मनातल्या मनातही बोलू शकता. तुम्ही या कृतीचं आचरण पूर्ण केलं की तुम्हाला फार मोठा फरक पडल्याचे जाणवेल. आणि तुम्ही ते व्यक्त कराल त्या व्यक्तीबद्दल, तर त्या व्यक्तीकडूनही काहीतरी येईल. महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञतेची शक्ती काम करू लागल्या तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पुरावा म्हणजे तुम्हाला आनंदी वाटू लागेल. दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. आणि हे कमी की काय, म्हणून कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारी गोष्टी तुम्ही आकर्षित कराल आणि त्यामुळे तुम्हाला जीवनात जादू घडत आहे हे जाणवेल. आणि हेच कृतज्ञतेचं सामर्थ्य आहे. तर जितकी जास्त कृतज्ञता व्यक्त कराल तितकी जास्त तुमच्या आयुष्यामध्ये जादू आहे, हे इथं लेखिकेने सांगितलेलं आहे. तर ह्या लेसन इतकाच होता, छोटा आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे आणि प्रभावशील आहे. माझ्या आयुष्यातील 3 व्यक्तींबद्दल मी सांगायचं म्हटलं तर, जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा ज्योतिष आणि वास्तू करण्याचा विचार केला, त्यावेळेस मी जिथं शिकायला जायचा विचार केला होता, तिथं ॲज अ मुस्लिम म्हणून मी जेव्हा तिथं विचारायला गेले ज्योतिष शिकण्यासाठी, तर मला ही शंका होती की तिथं सगळे असे म्हणजे एजेड लोक पण होते, पंडित लोक होते, तर ते लोक ऑब्जेक्शन घेतील की मुस्लिम लोकांना तुम्ही कसं काय शिकायला अलाव करता. पण तसं मला तिथं काहीही जाणवलं नाही. सरांना मी आधीच सांगितलं की मी मुस्लिम आहे, तरी सर माझी इच्छा आहे करायची, तर मी करू शकते का. तर सरांनी कोणताही विचार न करता सहज हो म्हणून टाकलं मला. म्हणजे ती माझ्या आयुष्यातली पहिली बदल होता. त्याच्यानंतर मी ज्योतिष शिकले, कृष्णमूर्ती पद्धत शिकले, वास्तू शिकले. तर ते जे सर होते ते इंगळे सर, त्यांनी माझं इथलं सुद्धा सगळं चेंज केलं, थिंकिंग चेंज केलं की लाईफमध्ये आपल्याला जर काही गोष्टी करायच्या असतील तर जेव्हा त्या मनापासून आपण करतो, तर त्या तुम्ही व्यक्त केल्या तर त्या आपोआप तुम्हाला मिळतात. तर ती पहिली घटना. तर इंगळे सर यांच्याबद्दल मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. दुसरी गोष्ट, जेव्हा मॅजिक माझ्या आयुष्यात आलं. मॅजिक हे टेलिग्रामवरती एक खूप मोठा ग्रुप आहे CFLचा. ते हिंदीमध्ये घेतात ते मॅजिक सेशन. आणि त्या सेशनमध्ये चा पहिला इंट्रोडक्शन पार्ट होता, म्हणजे वेबिनार होता त्यांचा. त्या दिवशी मी तो पहिल्यांदा जॉईन केला आणि ते घेत होते चिराग सर. आणि जे मी माझ्या आत्ताच्या वर्कशॉपच्या ग्रुपमध्ये जे पाठवलेलं आहे की पर्सनॅलिटीसाठीचा ते आहेत ते चिराग सर, आणि ते घेतात. आणि तुम्हाला जर करायची इच्छा असेल
तर ते तुम्ही करू शकता. आणि ते मॅजिक सेशनही घेतात, म्हणजे बाकीचे बरेच क्लास ते घेतात. तर तेच चिराग सरांनी त्यांच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगितली होती की त्यांची मुलगी 8 वर्षाची ती खेळून घरात आली आणि तिला काय झालं काहीही कळलं नाही आणि दवाखान्यात नेलं तर डॉक्टरनी सांगितलं ती गेलेली आहे. तर त्यांच्या मनावरती इतका शॉक झाला तो की ते पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले होते. मग त्या डिप्रेशनमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या बाबांनी कुणाकडं तरी त्यांना मॅजिक करायला सांगितलं आणि नंतर त्यांना 10 दिवसासाठी विपश्यनेला पाठवलं. आणि त्याच्यानंतर ते एकदम नॉर्मल झाले आणि त्यांनी शेवटी हे सांगितलं की ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नसतात किंवा निघून जातात, तर त्या गोष्टींना घेऊन बसण्यापेक्षा ज्या गोष्टी आपल्याजवळ आहेत त्या गोष्टींबद्दल तुम्ही कसा आनंद व्यक्त करू शकता किंवा अजून कसं त्यात चांगलं करू शकता, हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या आयुष्यात जादू घडते आणि तुमच्या आयुष्यात मॅजिक होतं आणि आनंद येतो. तर तो पहिला सेशन जेव्हा मी ऐकला त्याच्यानंतर मग मी मॅजिक वर्कशॉप तो केला. पूर्ण 6 महिने केला मी. पहिलं 1 महिना 2 महिने तर मला कळायलाच गेले. 3 महिने मला कळायला गेलं की मॅजिक काय आहे. त्याच्यानंतर माझ्या लक्षात यायला लागलं हळूहळू की ॲक्च्युली मॅजिक काय आहे. आणि त्याच्यानंतर मी मग ते कंटिन्यू 6 महिने केलं आणि मध्ये मध्ये एक 1.5 वर्ष मग ते केलं. आणि 1.5 वर्षानंतर मग मी माझ्या आयुष्यामध्ये मी हे ठरवलं की मला ऑनलाईन काहीतरी करायचं. त्यावेळी हे विचार नव्हता माझा की मी मॅजिक घेईन. त्यावेळेस माझा हा विचार होता की वास्तूचं काहीतरी घेईन किंवा दुसरं काहीतरी घेईन जे मला येतं ते. पण जेव्हा मी मॅजिक म्हणजे ऑनलाईन काहीतरी घ्यायचं सुरू केलं, विचार केला, तेव्हा मग बोलायचं कसं, तिथून सुरुवात. कारण कधी कुणासमोर बोललेलं नाही, कधी प्रेझेंट असं व्हायचं माहीत नाही, काहीच माहीत नव्हतं कसं करायचं काय करायचं. तर ते करण्यासाठी मग माझ्या मिस्टरांना फेसबुकवरती आत्ता मी ज्यांचा क्लास करते रश्मी मॅम, त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि मी त्यांचा 5 दिवसाचा आधी क्लास केला स्पीकिंगचा, पब्लिक स्पीकिंगचा. आणि त्याच्यानंतर पूर्ण 1 वर्ष कंटिन्यू राहिले आणि आत्ताही मी कंटिन्यू आहे त्यांच्यासोबत. कारण त्यांनी आता त्यांच्या RPTSमध्ये पण ॲज अ कोच म्हणून मी काम करते आणि माझं हे सेपरेटही मी काम करते. म्हणून मी रश्मी मॅमबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे आणि चिराग सरांच्याबद्दलही खूप खूप. कारण त्यांच्यामुळं मॅजिक हे माझ्या आयुष्यात आलं आणि रश्मी मॅममुळे आज मी मॅजिक देण्यासाठी इथं बसलेली आहे, ते त्यांच्यामुळं आहे. म्हणजे अशा या 3 व्यक्ती माझ्या आयुष्यातल्या आहेत ज्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही. किंवा चिराग सर तर मला ओळखतही नाहीत, इंगळे सर आणि रश्मी मॅम ओळखतात ठीक आहे, तरीही त्या व्यक्तीमुळं माझ्या आयुष्यात जो चेंज झाला आहे त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभारी आहे. तर आज आपल्याला तुमच्या आयुष्यातील अशा 3 व्यक्ती घ्यायच्या आहेत आणि त्यांना मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ते जेव्हा तुम्ही करू लागाल ना, तर तुम्ही ॲज अ माणूस म्हणून डेव्हलप होणार, ॲज अ माणूस म्हणून तुम्ही तयार होणार. आणि हे करण्यासाठी आपल्याला प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता ही व्यक्त केलीच पाहिजे. तर हा लेसन इथं थांबूया आपण.